गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे संडे. बघा, मी उठल्यावर मस्त दारात सडा रांगोळी करून घेतली आणि चहा ठेवला. मस्त असा चहा गरमागरम या सगळेजण प्यायला. चहा घेतला मग आमच्या तिघांसाठी. ही बघा आमची चिमू कशी बिस्किट खात नाही, फक्त दुसऱ्यांना पण ती काय खाऊ देत नाही. मग मी देवपूजा करायला घेतली. देवांना मस्त असं स्वच्छ केलं, धुवून पुसून ठेवले. बघा किती सुंदर अशी मी देवपूजा केली आहे. मन एकदम घर पण प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. हे बघा इकडं माझे छोटेसे स्वामींचं देवघर कसं किती मस्त आहे. स्वामींच्या कृपेमुळे आज मला म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. काय 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 माझ्या स्वामींमुळे इच्छा पूर्ण झाल्या ते मी पुढं सांगत जाईल तुम्हाला सगळ्या गोष्टी. हे बघा मी माझी ज्वेलरीचं मस्त असं व्हिडिओ टाकला आहे करून. हे बघा ही हँडमेड ज्वेलरी मी स्वतः बनवली आहे. 14 एप्रिलसाठी स्पेशल. कुणाला जर ऑर्डर करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आज संडे होता त्यामुळं मिस्टरांना मिसळपाव खायची होती. मग काय हमारे पतीने मग सब सामान लाए. मटकी, टोमॅटो, कोथिंबीर, सब 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 उनको बहुत ऐसा कुछ टेस्टी खाने का मन होता है संडे को. मग काय आम्ही पातेलं ठेवलं गॅसवर, त्याच्यात तेल टाकलं, थोडी हळद टाकली आणि त्याच्यात धुवून मटकी टाकून घेतली. मटकीला मस्त हलवून घ्यायचं. माझ्याकडनं तेल जरा जास्त गरम झालं होतं. तेवढं जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर तुमच्या हाताला ते मटकी टाकताना चटका बसू शकतो. बघा मस्त मस्त अशी मटकी हलवून घ्यायची. माझी मिसळपावची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक कमेंट करा. माझ्या व्हिडिओ जर मी आताच नवीन चॅनल चालू केलं आहे, माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. हमरे को सब भाषा आते हैं पण हमें क्या बोलते उसको व्यवस्थित मांडने को नहीं आते. अभी शुरुआत की है वीडियो बनाने को. हमरा वैसा वैसा थोड़ा सा एजुकेशन हुआ है. मग काय त्याच्यात पाणी टाकून मस्त असा कांदा कट करून, खोबरं कट करून घेतलं, तव्यावर ते टाकायचं, मस्त परतून घ्यायचं. हे बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खोबरं असं कांदा आणि खोबरं मस्त परतून तयार करून घ्यायचं. एका ताटात काढून घ्यायचं आणि ते थंड होऊ द्यायचं. नाहीतर तुम्ही गरम गरम वाटायला घेतलं तर तुमच्या हाताला चटका बसू शकतो. परत म्हणसान हिनं तर रेसिपी सांगायली आणि आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही लगेच काढलं. आणि तसं तर तुम्ही खूप हुशार आहात सगळेजण, तुम्हाला माहितीच असेल. मग काय ते सारण मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्याच्यामध्ये मी कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर टाकली आहे. आणि मी बघा इथं मध्ये असं स्टाईल मारायला गेले, हात असा करून 5 मिनटं थांबा म्हणून, पण ती काय मला स्टाईल जमली नाही. आपल्याला येत नाही ती स्टाईल मारता. हे बघा आणि मस्त असं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलं. मग आपण जी मटकी शिजवली होतं त्याच्यामधलं पाणी आणि मटकी वेगवेगळं सेपरेट करून घ्यायचं. आता तुमच्या सगळ्यांना तर मिसळपाव बनवता येतच असेल. जर नसेल कोणाला येत तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मग कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल टाकलं की ते आपण वाटून घेतलेलं सगळं सारण त्या तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. त्या सारणाला तेल सुटेपर्यंत ते सारण मस्त मिक्स. कसं तेल सुटलंय बघा.
मग त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घ्यायचे. मी धने पावडर टाकला आहे. मी माझ्या आवडीनुसार मसाले त्याच्यात ॲड करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता. मग थोडासा सुहाना मसाला, त्याच्यात थोडासा शाही गरम मसाला टाकला. मी तुम्हाला मसाले पण दाखवत आहे. थोडंसं लाल, हा माझा फेवरेट मसाला, कांदा लसूण मसाला. याच्याशिवाय माझी कुठलीच भाजी होत नाही. बघा, पूर्ण अख्खं पाकिट मी त्या भाजीमध्ये टाकत आहे. आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. बघा, आता सगळं सारण मिक्स करून घ्यायचं. मस्त आपलं हलवून घ्यायचं त्याला. हमरे धनीने मोबाईल पकड्या था. हे बघा, किती सुंदर असं सारण दिसत आहे. त्याला तेल सुटत आहे. मग मटकी, आपण उकडून घेतलेली मटकी त्याच्यामध्ये ॲड करायची. मटकी ॲड करून मस्त आपल्या त्याला मिक्स करून घ्यायचं. मग ते मटकीचं आपण मटकी उकडलेलं जे पाणी काढलं होतं ते पाणी त्यामध्ये टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं. सुंदर अशी भाजी तयार होते. त्याच्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर मस्त धुवून घ्यायची, छोटी छोटी कट करायची आणि सगळीकडे ते टाकून मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची. एका प्लेटात रस्सा काढायचा, त्याच्यावर थोडं फरसाण टाकायचं, कांदा टाकायचा, लिंबू पिळायचं. मग पाव बटर लावून भाजून मस्त असं खायला घ्यायचं. खूप छान तयार होते भाजी अशी. माझ्यासारखी रेसिपी करून एकदा ट्राय करून नक्की बघा. कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आजच्यापुरतं एवढंच. टाटा, बाय बाय सगळ्यांना.